हा. आपण आता सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहून घेतला होता बेटा. प्रॉब्लेम सगळ्याकडे आहे. हॅलो, प्रॉब्लेम सगळ्यांकडे नोटबुक मध्ये रेकॉर्ड केलाय. आहे सर आहे. ओके. प्रॉब्लेम कोण वाचून दाखवतंय? आज प्रॉब्लेम वाचण्याची प्रचंड गरज आहे. Yes, who is ready to read this problem? कोण वाचणार आहे प्रॉब्लेम आजचा? मागच्या वेळेला अश्विनीने वाचला होता. आज कोण वाचताय? प्रॉब्लेम असेल तर वाचता येईल. सर वाचते मी आज. येस, अश्विनी वाच बेटा. Kalyan Steel Limited, Kalyan has 3 production departments and 4 service departments. The departmental overhead summary for the month of March 2010 disclosed the following results. Production departments: cutting 7,000, milling 8,000, grinding 10,000. B. Service departments: store 3,000, repairs 5,000, timekeeping 1,000, staff welfare 4,000. Additional information particulars मध्ये and employee numbers, number of workers: cutting 40, milling 70, grinding 90. Material requisitions: cutting 10, milling 16, grinding 94. Direct labor hours works: cutting 900. मटेरियल रिक्विजिशन 14 आहे. ओके, 14 आहे. हा, ग्राइंडिंग डिपार्टमेंट मध्ये 94 म्हटले तू. 14 14. Okay. ओके. Direct labor hours works: cutting 975, milling 2075, grinding 3950. You are required to work out the overheads absorption rate. Very nice. शेवटी तुम्हाला यू आर रिक्वायर्ड टू काय म्हटलंय? वर्कआउट किंवा कॅल्क्युलेट Absorption द rate. ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट. म्हणजे तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये ऍडिशनल ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेटचं सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये वरच्या 2 ओळींमध्ये जे सांगितले त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे. काय सांगितलंय? कल्याणी स्टील लिमिटेड कल्याण हॅज 3 प्रोडक्शन. अरे आजूबाजूला ज्यांचा आवाज सुरू आहे त्यांनी म्यूट करा ना स्वतःला. बाकीच्यांना डिस्टर्ब होतोय. Kalyani Steel Limited Kalyan has 3 production departments and 4 service departments. The departmental overhead summary, बघा departmental overhead summary त्याला तुम्ही दुसऱ्या शब्दामध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी असं पण म्हणू शकता. डिपार्टमेंटल ओव्हरहेड समरी म्हटलं इथं. तर डिपार्टमेंटल का म्हटलंय? तर तुम्हाला माहिती आहे डिपार्टमेंटलायझेशन आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ह्या. अरे देवा बाळांनो, अरे किती साधी गोष्ट आहे. ज्याच्या आजूबाजूला आवाज येतोय त्यांनी म्यूट करायचंय स्वतःला. मला तुमच्याशी डिस्कशन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. डिपार्टमेंटल ओव्हरहेड समरी किंवा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपण कशाला म्हणतो? की तिथे प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिलेली असते आणि जेव्हा ती वाटून दिलेली असते त्याची समरी दिलेली असते. म्हणजे याचा अर्थ काय? की ऑलरेडी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि मग आपल्याला काय करावं लागणार आहे? सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड ॲज रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे? प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी दिली आहे किंवा डिपार्टमेंटल ओव्हरहेड रेट दिलाय, तर त्यावरून आपल्याला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करायचंय सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्टचं. मला समजत नाही, कुणाला मराठी समजत नाही की काय? मला आयडेंटिफाय करता येत नाही ते नेमकं कुणाचा आवाज चालू आहे कुणाच्या बाजूला. मला त्यांना कोण असू शकेल बरं? एवढं म्हणजे मराठी भाषा ज्याला समजत नाही असं कोण असू शकेल?
ठीक आहे. ओके, मी रेकॉर्ड करून घेतो इथे. इन्फिनिक्स हॉट 9 आकाश लोखंडे, मला तुम्हाला म्यूट करावं लागलंय. किती मूर्खपणा असेल, एवढी मूर्ख मुलं मी पाहिलेली नाही बरं का आजपर्यंत. तर तुमच्याशी चर्चा करून, तुमच्याशी बोलून आपल्याला इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. यासाठी मी तुम्हाला अनम्यूट ठेवतोय. याचा अर्थ आपल्या आजूबाजूला ज्यांचा आवाज आहे त्यांनी स्वतःला म्यूट करणं अपेक्षित आहे. हा, ठीक आहे. चल, आपण आता पुढे जाऊ. आवाज येतोय बाळा माझा सगळ्यांना? मी तुम्हाला अनम्यूट केलंय बेटा, पण आता इथे येतोय सर आवाज. ठीक आहे. ओके, हे बघा, आता प्रॉब्लेम वाचत असताना साबळे प्रियांका का हात रेस केलाय बेटा? तू काय बोलायचंय का तुला? हॅलो, ठीक आहे. प्रॉब्लेम समजावून घेत असताना लिहिलंय काय नेमकं हे समजून घेणं अपेक्षित आहे, म्हणून मी तुम्हाला प्रॉब्लेम वाचायला रीड करायला सांगितलं होता. तर पहिल्या 2 ओळींमध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय काय, की कल्याणी स्टील लिमिटेड हॅज 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट्स अँड 4 सर्व्हिस डिपार्टमेंट्स. द डिपार्टमेंटल ओव्हरहेड समरी फॉर द मंथ ऑफ मार्च 2010. 10 म्हटल्याने इथे आता तुम्ही नोटबुक मध्ये लिहिताना 2020 असं नेहमी लिहून घ्यायचंय. डिस्क्लोजेस दी फॉलोइंग रिझल्ट. बघा, डिपार्टमेंटल ओव्हरहेड समरी जी आहे ती समरी आपल्याला या पुढचे खालचे रिझल्ट जे आहेत ते देते. तर ए आणि बी पार्ट मध्ये आहे. ए पार्ट मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहेत, 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहेत, कटिंग डिपार्टमेंट, मिलिंग डिपार्टमेंट आणि ग्राइंडिंग डिपार्टमेंट. त्याच्या कॉस्ट समोर दिल्या आहेत 7,000, 8,000, 10,000. देन सर्व्हिस डिपार्टमेंट्स. सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये 4 सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत. स्टोअर्स डिपार्टमेंट, स्टोअर्स असेल, रिपेअर्स असेल, टाइम कीपिंग आणि स्टाफ वेलफेअर. तर ही बघा, तुम्ही इथे स्क्रीनवर बघत असाल पर्टिक्युलर्स मध्ये मी काय लिहिलंय, ओव्हरहेड एक्सपेन्सेस ऍज पर डिपार्टमेंटल डिस्ट्रीब्युशन समरी. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जो शब्दप्रयोग दिलाय पहिल्या 2 ओळींमध्ये काय म्हटलंय, द डिपार्टमेंटल ओव्हरहेड समरी फॉर द मंथ ऑफ मार्च 2010. डिपार्टमेंटल ओव्हरहेड समरी जो शब्दप्रयोग दिला होता जसाच्या तसा मी इथे रेकॉर्ड केलाय, बरोबर. आता ओव्हरहेड एक्सपेन्सेस ऍज पर डिपार्टमेंटल डिस्ट्रीब्युशन समरी, ते डिपार्टमेंटल ओव्हरहेड्स जे आहेत ना प्रोडक्शन डिपार्टमेंटचे, मी जसेच्या तसे कटिंग डिपार्टमेंट, मिलिंग डिपार्टमेंट आणि ग्राइंडिंग डिपार्टमेंटचे घेतलेले आहेत. किती किती कॉस्ट होत्या? 7,000, 8,000 आणि 10,000. त्याची टोटल झाली 25,000. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का बेटा? नाही. हा, प्रॉब्लेम मध्ये जे दिलंय ना ते मी ऍज इट इज लिहून घेतले. फक्त प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी होती, किंवा त्याला या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, डिपार्टमेंटल डिस्ट्रीब्युशन समरी. इथे कर्सर आहे बघा, ते लक्षात येईल तुमच्या. आणि त्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत. मी 1 बाय 1 काय केलंय, सगळे सर्व्हिस डिपार्टमेंट, 4 सर्व्हिस डिपार्टमेंट्स एका खाली एक लिहिलेत. स्टोअर्स डिपार्टमेंट आहे, रिपेअर्स डिपार्टमेंट आहे, टाइम कीपिंग डिपार्टमेंट आहे आणि स्टाफ वेलफेअर डिपार्टमेंट आहे. ही 4 सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत. अजूनही कोणाचा तरी आवाज येतोय तर स्वतःला म्यूट करत नाहीये. ठीक आहे, आता मला सांगा स्टोअर डिपार्टमेंटचं बेसिस ऑफ रिअपॉर्शनमेंट काय आहे? बघा, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला 3 आयटम दिलेत, एम्प्लॉई नंबर्स, मटेरियल रिक्विजिशन्स आणि डायरेक्ट लेबर आवर्स वर्क. या पद्धतीचे 3 बेसिस दिलेले आहेत. त्यातून सर्व्हिस डिपार्टमेंट साठी तुम्हाला कोणता बेस निवडता येईल किंवा कोणतं बेसिस निवडता येईल? येस, बोलू शकता. स्टोअर्स मध्ये काय साठवून ठेवलेलं असतं? मटेरियल. व्हेरी गुड. तर मटेरियल रिक्विजिशन, अश्विनी गुंजळने उत्तर दिले बरोबर, अभिनंदन. मटेरियल रिक्विजिशन म्हणजे स्टोअर्स डिपार्टमेंटला जे बेसिस येणार आहे ते आहे मटेरियल
मटेरियल्स रिक्विजिशन्स किंवा मटेरियल which is रिक्विजिशन्स. बर, मटेरियल रिक्विजिशन समोर काय काय रिक्विजिशन आहेत? कटिंग साठी 10, मिलिंग साठी 16 आणि ग्राइंडिंग साठी 14. तर त्याचा रेशो काय येईल? 2 आणि 2 ही कॉमन संख्या आहे, तिने भाग जातोय. येस. हा, 5:8:7. 5 has to 8 has to 7. So व्हेरी it गुड, is to 6. बरोबर सांगितलंय. 5 has to 8 has to 7, राईट. 7. हा, आता मी स्टोअर डिपार्टमेंटची कॉस्ट प्रॉब्लेम मध्ये जशी होती तशी लिहिली समोर 3000, बरोबर. ओके, इथे ऋतुजा कोकाटेने 750, 1200 आणि 1050 असं डिस्ट्रीब्युशन होतंय, असं सुद्धा लिहून दिलेलं आहे. हा, म्हणजे 3000 रुपये जे आहेत ते 8 has to 7 5 has to 8 has to 7 या रेशो मध्ये वाटून द्यायचे. तर पहिल्या ब्लॉक मध्ये काय येईल? 750. दुसऱ्या कॉलम मध्ये मिलिंग डिपार्टमेंट साठी 1200 1,200. आणि थर्ड डिपार्टमेंट साठी 1050. हा, कोकटेने उत्तर दिलंय, राजश्रीने दिलंय, शुभम मोरे पाटीलने दिलंय, शिंदे सोनालीने दिलंय, राजश्री खंडागळे दिले, ऋतुजा कोकटेने, या सगळ्यांनी उत्तर अतिशय बरोबर दिलेले आहेत. बरोबर. त्यानंतर रिपेअर्स डिपार्टमेंट, रिपेअर डिपार्टमेंट साठी कोणतं बेसिस येईल बेटा? येस, रिपेअर्स डिपार्टमेंट साठी एम्प्लॉई नंबर येईल की मटेरियल रिक्विजिशन येईल की डायरेक्ट लेबर आवर्स वर्क येईल? Direct Repeat. labor hour work. व्हेरी नाईस. डायरेक्ट लेबर Direct labor वर्क. hours work. व्हेरी नाईस, उत्तर बरोबर आहे. डायरेक्ट लेबर आवर्स. राजश्री खंडागळेने उत्तर दिले आणखी डायरेक्ट लेबर आवर्स वर्क. डायरेक्ट लेबर आवर्स वर्क. मग डायरेक्ट लेबर आवर्सच्या समोर काय काय दिले? लेबर आवर्स 975, 2075 आणि 3950. अशी कॉमन संख्या आहे का की त्या संख्येने या सगळ्या कॉस्टला भाग जातोय? काय रेशो येऊ शकतो? 39 has to 83 has to 15 has to 8 असं रेशो येतोय असं म्हटलंय. काय 158. व्हेरी नाईस. बरं, आकाश लोखंडेने सांगितलंय 39 39 has to 83 has to 158. बघा, अजून करून बघा, कोणाचं काही वेगळं उत्तर आहे का? मयूर, अरे बेटा आहे का काही उत्तर? 39 has to 38 83 has to 158. येस, मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. नाहीये, ठीक आहे. बघा, अगदी स्मॉल संख्या. आता बघा याच्यात स्मॉल संख्या कोणती आहे? 975. कटिंग डिपार्टमेंटची कॉस्ट जी आहे ना ती 975. मग 975 ला अशी कॉमन संख्या शोधायची की तिने भाग जातो. आता याने काय म्हटलंय? 30 किती म्हटलं होतं बेटा आकाशने? 39, 83, 150. 39. बरं, 39 नंतर 83 आणि 158. हा, किती दिले? 39. आकाश काय म्हणायचे तुला? येस बेटा. तर तोच येतोय 39 has to 83 to 158. 158 येतोय ना? Yes. हो, तोच येतोय. ओके, 75. व्हेरी नाईस. 75 कॉमन आहे असं आकाशने म्हटलंय. बरोबर येते सगळ्यांच्या लक्षात बेटा आता? म्हणजे जातोय 75 ने सगळ्यांना भाग. हे बघा, आपण आता मी आता इथे मोबाईलवर आहे. हा,
तर 75 75 इंटू किती 39 म्हटलं ना बरोबर 2955 75 कॉमन येते का नाही होते सर. नाही होते नाही होत बेटा नाही होत बेटा 75 नाही होत सर. 3983 सर. 39 येते हो ओके हे बघा 975 भागिले 39 करा मग 25 बरं 25 ही 25 गुणिले 39 बरोबर 975 हा 25 ही कॉमन संख्या आली बघा इथे बरं ठीक आहे त्याच्यानंतर 25 इंटू 83 म्हटलं होतं ना बरोबर किती आहे 2075 बरोबर त्याच्यानंतर 25 इंटू 158 आलं होतं का 158 हो. 25 into 158 उत्तर आलंय 3950 येस राईट रेशो आहे आता 25 ही कॉमन संख्या आहे त्याने 75 लिहिलं ना बेटा इथे काय असणार 25 आलं लक्षात सगळ्यांच्या व्हेरी गुड इन्फिनिक्स हॉट हा नाईटचा बरोबर. खूप आवाज येतोय ओके कोण आहे हे इन्फिनिक्स इन्फिनिक्स हॉट 9 कोण आहे अरे तुम्हाला एवढी अक्कल नाहीये का बाकीची मुलं शिकतायत त्यांना आपण डिस्टर्ब करतोय अरे नाव लिहा ना तुमचं तिथे नंबरच्या तिथे कॉमन सेन्स वापरायला पाहिजे तेवढं कॉमन सेन्स नाहीये अक्कल गहाण ठेवली आपण बाकीची मुलं शिकतायत आणि आपण आवाज होतोय तरी म्यूट करत नाही स्वतःला ठीक आहे आकाशने अतिशय सुंदर पद्धतीने रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे तो आहे 39 has to 83 has to 158 खूप 158. सुंदर बरोबर ना ओके आता 5000 ची कॉस्ट आहे बघा लिहायची गरज आहे की इकडे आता 5000 डिवायडेड बाय किती याची टोटल किती येईल 39 प्लस 83 प्लस 158 डिवायडेड बाय 280 इज इक्वल टू याला उत्तर 17.85 येते. just 17.85 sir. just a second 5000 divided by 280 answer is 17.85 85 बरोबर काय करायचं उत्तर जे आले ना ते 17.85 ऍज इट इज ठेवायचं ठेवलं आता त्याच्यानंतर बघा कटिंग आपण आता डिपार्टमेंटची नावं लिहू कटिंग फिलिंग आणि ग्राइंडिंग कटिंग मिलिंग ग्राइंडिंग कटिंगच्या समोर आपण आता लिहिणार आहोत बरोबर 17.5 into okay into 39 is equal to किती आलं उत्तर 17.85 85 गुणिले 39 उत्तर किती आलं 96.15 म्हणून इथे काय लिहायचंय तुम्ही 0.59 50 च्या कमी आहे बरोबर हा हा म्हणून काय करायचंय तुम्ही उत्तर लिहिताना फक्त किती लिहायचंय दॅट इज 696 किती लिहिणार तुम्ही 696 ठीक आहे आपण इथे लिहूयात 696 ओके त्यानंतर 17.85 इंटू 83 उत्तर किती आलं
उत्तर किती आलं? 1482.55. 55 आलं ना? हो. 55 आलंय म्हणून Sorry, तुम्ही काय करायचंय? नेक्स्ट नंबर घ्यायचंय. काय आलंय आता? उत्तर काय होतं सांग बेटा? 1481.55. हा 81 होतं ना, तर 82 करायचं. 1000 येस 482. 1482. व्हेरी गुड. 1482. कारण 50च्या पुढे आलंय पॉइंट मधलं उत्तर, बरोबर ना? तर ते लिहिले आपण. हो. आता 17.85 गुणिले 158. आन्सर इज 2820.3. एकच मिनिट 2820.3 आहे ना? ओके. हो. अगोदरचं किती लिहिले आपण? 1482 बरोबर ना? आणि हो. पहिलं 696. ओके. आता याचं आपण हो. अगोदर ऍडिशन करून घ्यायचं बरं का? हा 6 हो. 8 ऍडिशन केल्यावर ना सर 2 चा फरक पडतो फक्त. 2 चा फरक पडतोय ना? हो. 2 चा फरक पडतोय बरोबर ना? हो. हा तर हो. लास्टला तुम्ही 2820 लिहिलं ना, तिथे काय हो. करायचं? 22 लिहायचं. आलं लक्षात? लास्टच्या डिपार्टमेंटला इथे 2820 आहे ना, 0.3 जी आहे तिथे काय करायचंय? एक ऍड करायचं आहे किंवा वरचे 696 मध्ये हा वरती दोन जे आहेत 96 जे आहेत ना, ते 97 करायचं. 697 करायचं आणि इथे 2821 असं करायचंय. बघा आता हे बघा इथे जे 696 केले ना, तिथे काय करायचं? एक ऍड करायचा. 1482 होतं आपण 81 होतं, आपण 1482 केलंय. इथे 28 21 होतं, 21. इथे काय केलं? हो. 28 22 केलं बरोबर. 21. मर्ज करायचंय ते म्हणजे काय होतं आपल्याला? काय रे? कुठल्याच एका डिपार्टमेंट वर अतिरिक्त तुमचं डिस्ट्रीब्युशन नाही. आले लक्षात? आता इथे हो. तुमचं डिस्ट्रीब्युशन झालंय म्हणजे ही टोटल, मी का म्हटलं तुम्हाला ह्या टोटल का करायचे आहे? तर 5000 ही जी टोटल आहे ऍग्रीगेट ती येणं अपेक्षित आहे बरोबर. एखाद दुसरा म्हणजे हो. कॉस्ट एखाद दुसरा रुपया एखाद दुसऱ्या डिपार्टमेंटला कमी जास्त गेला तरी काही हरकत नाही, पण अगदी 5000 जी अमाऊंट आहे त्याचं रिअपॉर्शनमेंट होणं अपेक्षित आहे. आता नंतरचं कॉस्ट आयटम आहे टाइम किपिंग डिपार्टमेंट. त्याचं काय येईल? बेसिस ऑफ एम्प्लॉई रिअपॉर्शनमेंट. नंबर्स. एम्प्लॉई नंबर्स. एम्प्लॉई नंबर्स. व्हेरी गुड. चांगलंय. तुम्हाला आला का कोंबड्याचा आवाज? हो. बर. एम्प्लॉई नंबर्स बेसिस काय रेशो काय येईल बेटा? 4:7:9. हा? Yes. काय रेशो येईल? 4:7:9. 4 has to 7 has to 9. Very good. 9. हा रेशो आलाय 4 has to 7 has to 9. व्हेरी नाईस. 1000 जी अमाऊंट आहे ती या रेशो मध्ये आपल्याला वाटून द्यायची, म्हणून 7 आणि 4 11, 11 आणि 9 20 म्हणजे 1000. 1000 डिवायडेड बाय 20 किती आलं उत्तर? 50. 50 बरोबर ना? हो. 50. हा 50 into 4 किती आलं उत्तर? 200. 200. व्हेरी गुड. 50 into 7 350. 350. व्हेरी गुड. 350 and 50 into 9 450. 450. व्हेरी गुड. 450. नंतर स्टाफ वेलफेअर डिपार्टमेंट आहे, त्याचं काय येईल बेसिस? बेसिस ऑफ रिअपॉर्शनमेंट स्टाफ वेलफेअर साठी. बेसिस ऑफ रिअपॉर्शनमेंट येस सांगा कोणीतरी. नंबर ऑफ नंबर ऑफ एम्प्लॉईज. एम्प्लॉई नंबर्स. व्हेरी गुड. काय म्हणायचं त्याला? एम्प्लॉई नंबर. ऍज इट इज मी खाली घेतले. आता बघा रेशो सुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे आपण ऑलरेडी, तो पुन्हा मी ऍज इट इज इकडे कॉपी केलाय बरोबर. हो.
एम्प्लॉई नंबर. ठीक आहे. 4000 जी कॉस्ट आहे इथे लिहितो मी बघा. 4000 डिवायडेड बाय 20. बरोबर. आन्सर इज 200. 200. 200. एक रेशो जो आहे तो आला 200. 200 into 4. 800. 100. सुप्रीत आहे. Answer is 800. 200 into 7. 1400. Very good. 1400. 200 into 9. 200 into 9. 1800. 1800. 1800. बरोबर. आता टोटल कॉलम जो आहे तो टोटल कॉलमची टोटल आपल्याला इथे करायची आहे. टोटल कॉलमची टोटल किती येणार आहे? 38,000. 38,000. That is 38,000. Very good. Then कटिंग डिपार्टमेंट आहे त्याची टोटल किती आली? Yes. 9,447. Okay. 9,000. किती येते? सर रिपेयर डिपार्टमेंटचे टोटल आहे ना 501 येत आहे. 5001 येत आहे. 5,001 येते का? तर 9 7 आणि 2 9 9 2 11. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. नाही सर, हो इथे 2020 रिपेअर डिपार्टमेंटची ती सर जे ग्राइंडिंग डिपार्टमेंट मध्ये 2821 करायचं. आपण 2 हा. केलं होते सर, नंतर हा. 697 केला इकडे, मग हो, एक तिकडे डिवाइड. 21 करायचं होतं. आता बघा 5,000 येत असेल टोटल. बरोबर ना? हो बरोबर आहे ती सर. 697 1482 आणि 2821. आता कटिंग डिपार्टमेंट जे आहे ना त्याचे टोटल आपण करतोय 9,000. येस. 9,447 होते सर. 47 ना? 46 हो सर. बघा बर का. हा हो 7. हा 47 येते. ठीक आहे. बिलिंग डिपार्टमेंट 12,432. 32. 12,432. व्हेरी गुड. 12,000 आहे ना? हो सर. 12,000. ओके. आणि ग्राइंडिंग डिपार्टमेंट 16,121. 1,121. किती किती? 16,121. 16,000 आहे का? हो सर. 16,121. 16 आहे का 15 आहे? 16. 16,000 121. 21. व्हेरी गुड. 16,121. आता तुमच्या लक्षात आलंय का आपण काय केलंय? सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट कुणाला वाटून दिली? सगळ्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला. Production departments ला. बरोबर ना? आता आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात शेवटी काय म्हटलंय? यू आर रिक्वायर्ड टू वर्क आउट दी ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट. मग तुम्ही काय करायचं इथे म्हणायचं वर्किंग नोट्स. फर्स्ट वर्किंग नोट आहे काय? कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट. ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट बरोबर. इथे बघा कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट. मला ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर हा कॅल्क्युलेट करत असताना तुमचे जे डिपार्टमेंट्स आहेत कोणत्या डिपार्टमेंटचं ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट करायचं आहे? तुमचे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहेत त्या प्रोडक्शन
कशाला नाही तुमचं जेव्हा पीक पाणी लावलेलं शेतकऱ्याकडे आपण कर्नाटकाकडे पीक पाणी लावतो ना ज्यांच्या पीक पाण्याची नोंद आहे त्यांना इतकी भरपूर मुलं असतील मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, आता तुम्ही चॅट बॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी बोलू शकता. बाळांनो, मला नाईलाजाने दुर्दैव आहे ते मला म्यूट करावं लागलंय. काय कुणाला समजत नाही की काय काय समजत नाही. ठीक आहे, ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट कॅल्क्युलेट करायचा आहे तर तो कुणाचा करायचा आहे? प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहेत ना, तुम्ही सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला वाटून दिली आहे आणि त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंटची जी समरी आली, टोटल आली, त्या टोटलची किंवा त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे त्याचा डिपार्टमेंटल ओव्हरहेड रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट. तर त्यासाठी पहिलं डिपार्टमेंट आहे कटिंग डिपार्टमेंट, बरोबर. त्यानंतर दुसरं डिपार्टमेंट आहे, सॉरी, काय करूयात आपण एका एका डिपार्टमेंटचा ऍब्सॉर्प्शन रेट जो आहे ना तो कॅल्क्युलेट करूयात. ठीक आहे, कटिंग. तर काय करायचंय बेटा, ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट कॅल्क्युलेट करत असताना कटिंग डिपार्टमेंटची जी टोटल आलेली आहे इथे, दिस वन, इथे सगळ्यांच्या लक्षात 9447 ही टोटल इथे घ्यायची. किती आहे ती? 9447 डिवायडेड बाय आता बघा ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट काढायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला बेस घ्यावा लागणार आहे. तर तो बेस घ्यायचा आहे, इथे ब्रॅकेट मध्ये लिहून द्यायचं मी विसरलो. तर ब्रॅकेट मध्ये म्हटलंय बेस इज डायरेक्ट लेबर आवर्स वर्क. डायरेक्ट लेबर आवर्स वर्क. इथे त्यासाठी जो बेस निवडलाय तो निवडलाय डायरेक्ट लेबर आवर्स वर्क. आता बघा डायरेक्ट लेबर आवर्स वर्क हा जो बेस घेतलेला आहे, आता तुम्ही म्हणाल तोच का बेस घेतला सर? ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट कॅल्क्युलेट करायचा आहे तर त्यासाठी कटिंग, मिलिंग आणि ग्राइंडिंग हे जे डिपार्टमेंट्स आहेत इथे जे लेबर्स वापरले जातात कामासाठी, तर त्यांनी किती तास काम केलेलं आहे त्या तासाच्या संख्येने आपल्याला पहिलं डिपार्टमेंट जे आहे ना किती तास काम झालेलं आहे त्या डिपार्टमेंटमध्ये, कटिंग डिपार्टमेंटमध्ये किंवा मिलिंग डिपार्टमेंटमध्ये किंवा ग्राइंडिंग डिपार्टमेंटमध्ये, त्या तासांच्या संख्येने तुम्हाला जर डिवाइड केलं या संख्येला तर तुम्हाला ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट मिळतो. तर बेस निवडला आपण डायरेक्ट लेबर आवर्स वर्क, तर इथे डिवायडेड बाय कशाने डिवाइड करायचं आहे? डायरेक्ट लेबर आवर्स वर्क मध्ये कटिंग डिपार्टमेंट मध्ये जी अमाऊंट लिहिलेली आहे किंवा जे आवर्स लिहिले आहेत, काय म्हटले ते डायरेक्ट लेबर आवर्स, हे अमाऊंट नाही ते तास आहेत. किती? 975. आले लक्षात? ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये हे लिहिलेलं आहे, लक्षात येईल तुमच्या. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये कटिंग डिपार्टमेंटच्या मध्ये डायरेक्ट लेबर आवर्स वर्क मध्ये किती तास लिहिलेले आहेत? ते आहेत 975. म्हणून आपल्याला इथे काय करायचंय? 9447 divided by 975 is equal to 968. इथे पॉइंट मध्ये उत्तर आलंय, हरकत नाही, उत्तर आहे 9.68. आलं लक्षात? ओके, 9.68. भाग्यश्री तास्करने उत्तर दिले, व्हेरी नाईस. तर ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट जो आहे तो आहे रुपीज 9.68. म्हणजे कटिंग डिपार्टमेंट साठी जो ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट आहे तो आहे 9 रुपये आणि 68 पैसे. आकाशने उत्तर दिले 9.74. कशाचं? रुपीज पर आवर. व्हेरी नाईस. मिलिंग साठी का आकाश? तुला मिलिंग या डिपार्टमेंट साठी म्हणायचं आहे का? मिलिंग
ओके. बिलिंग डिपार्टमेंट जे आहे त्याची टोटल किती आहे? 12,432. 12 32 डिवायडेड बाय 2075 इज इक्वल टू किती उत्तर आलं?